या सगळ्या संदर्भात राजकीय विश्लेषकांनी नेमकं काय म्हटलं, त्यांचं काय निरीक्षण आहे तेही पाहूया। स्वबळावर निवडणूक लढवण्याचा जो हे आहे तो मुळात मला असं वाटतं की आपल्या पक्षाची बांधणी आणि आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना एक संध ठेवून त्यांना पक्षात ठेवणे हा एक मात्र याच्यामधला उद्देश असू शकतो असं मला वाटतं। आज जसं शिवसेना झालं किंवा NCP झालं, हे दोन पक्ष असे आहेत की यांचं इथे फारसं काही स्टँडिंग नाही आहे। ते विदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणात काही ते मोठे होऊ शकले नाही आहे किंवा मनसे असेल तर या निमित्ताने जे कार्यकर्त्यांचं जे म्हणणं असतं की आम्ही सतरंजा किती दिवस उचलाव्या, तर मला वाटतं या माध्यमातून त्यांना तिकीट वाटप करून त्या कार्यकर्त्यांना किमान आपल्या पक्षाशी एकनिष्ठ किंवा आपल्या पक्षामध्ये राहण्यास बाध्य करू शकतं। तर हा जो स्वबळावर निवडणूक लढवण्याचा जो हे आहे तो मुळात मला असं वाटतं की आपल्या पक्षाची बांधणी आणि आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना एक संध ठेवून त्यांना पक्षात ठेवणे हा एक मात्र याच्यामधला उद्देश असू शकतो असं मला वाटतं। असं म्हणता येत नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेगळं लढण्याची परंपरा आहे। महायुती उलट महायुतीला बरं वाटेल, कारण ते तिघही एकत्र लढतील। भाजपा त्यातल्या त्यात काही ठिकाणी स्वतंत्र लढेल असं दिसतंय, कारण मुंबई आणि नागपूरमध्ये त्यांची भूमिका बहुधा वेगळी असेल, तर महायुतीला थोडासा फायदा होईल। आणि यांची जी मतविभागणीचा जो काही चर्चा होती आहे त्यामध्ये शिवसेनेला असं वाटतं की मुंबई त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि मुंबईमध्ये शिवसेनेला मानणारा मतदार आहे, तर त्यांच्या मतदारांचा कौल जो आहे तो त्यांना मिळतो नेहमी असं वाटतंय, म्हणून ते स्वतंत्र लढत आहेत। ठाण्यामध्ये बहुधा त्यांना असं वाटतं की आमच्याशी बांधिलकी असलेला मतदार आहे म्हणून ते स्वतंत्र लढत आहेत। परंतु ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।